नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हीच फर्स्ट फ्लाईट हा जो लेसन आहे स्टँडर्ड 10th इंग्लिश लँग्वेज धिस फ्रॉम द चिट चॅट या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे रिमेंबर युअर द पास्ट डेज अँड शेअर विथ युअर फ्रेंड अबाउट मेमोरीज ऑफ युअर फर्स्ट डे ॲट स्कूल ऑर युअर फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग. तुम्ही तुमची आठवण जी सुरुवातीचे आहे की ज्या काही गोष्टी अशा असतात की शाळेचा पहिला दिवस किंवा तुम्ही स्वयंपाक करतानाचे पहिले प्रयत्न हे तुम्हाला शेअर करायचे आहेत तुमच्या मित्रांबरोबर. व्हॉट रोल डीड यू पॅरेंट्स सिबलिंग प्ले टू हेल्प टू ओव्हरकम युअर फिअर. पहा, व्हॉट रोल डीड युअर पॅरेंट्स, तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर कसा रोल केला. त्यानंतर सिबलिंग म्हणजे तुमचे सहकारी. प्ले विथ हेल्प ओव्हरकम युअर फिअर, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला भीती वाटत होती त्याच्यावर तुम्हाला काय केलेलं आहे तर खूप प्रयत्न केलेले आहेत. यानंतर डिस्कस अँड आन्सर आर देअर एनी सिच्युएशन व्हेन यू गेट अफ्रेड. कोणती अशी सिच्युएशन होती की तुम्हाला त्या ठिकाणी भीती वाटली. हाऊ ओल्ड यू रिॲक्ट इफ यू हॅड अ ट्रॅव्हल अलोन. हाऊ ओल्ड यू रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया. इफ यू हॅड ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. तुम्हाला एकट्याने ज्यावेळेस प्रवास केला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं हे तुम्हाला राईट करायचं. हाऊ ओल्ड यू रिॲक्ट इफ यू हॅड स्टे अलोन ॲट होम. घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकटे असता त्यावेळेसची प्रतिक्रिया काय आहे ती एक तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट ओल्ड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन न्यू सिटी. जर तुम्ही एखाद्या शहरामध्ये हरवले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी का आलेला जो अनुभव आहे तो शेअर करायचा आहे. त्यानंतर इथे एक दिलेलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल इडियम्स मिनिंग्स आणि युअर ओन सेंटेन्स. आता बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे पक्षी डोळ्यांनी पाहतो किंवा तीक्ष्ण नजर जी असते त्याला काय म्हणायचं तीक्ष्ण. पक्षाची नजर कशी असते तीक्ष्ण. द मिनिंग काय व्ह्यू फ्रॉम द समवेअर हाय, जे पाहते ना अगदी ते व्यवस्थित. त्यानंतर ॲज अ फ्री ॲज अ बर्ड अगदी मुक्त पक्षासारखा. इफ ही सी इज अ केअर फ्री अगदी निष्काळजीपणे भटकणे. आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम सी विल ॲज अ फ्री ॲज अ बर्ड. है ना, जसे तुमची एक्झाम संपते त्या पद्धतीनं तुम्ही काय होऊ शकता फ्री होऊ शकता. ईगल साय. ईगल साय म्हणजे काय हीच ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. तुमच्यामध्ये काहीतरी एक ॲबिलिटी आहे आणि ते तुम्ही सहज करू शकता. स्प्रीड वन्स विंग. आपले स्प्रीड म्हणजे पसरणे, विंग म्हणजे पंख. टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली, आणि चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी स्वतः तुम्ही काय असता इंडिपेंडंट असतात. या ठिकाणी फाइंड मोर सर्च एडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. या ठिकाणी काही एडियममध्ये शब्द वापरून तुम्ही एडियम बनवू शकता. फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल, कलर्स. यानंतर पहा हिज फर्स्ट फ्लाईट. द यंग सीगल्स वॉज अलोन ऑन हिज लेज. यामध्ये लेज म्हणजे नॅरो, नॅरो म्हणजे अरुंद. हॉरिझॉन्टल सेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम द वॉल, आणि त्या भिंती ज्या असतात हॉरिझॉन्टल मोठमोठे हे असतात. या ठिकाणी हिअर अ क्लिप म्हणजे एक छोटंसं तुमचं जे मोठा पर्वत आहे आणि त्याच्यामध्ये अशी अरुंद वॉल आहे आणि त्याच्या आतमध्ये ती जी जागा असते तिला लीज म्हणलेलं आहे आणि तो एकटाच असतो. सीगल हा पक्षी जो असतो तो एकटाच असतो आणि त्याची ही पहिली उडाण असते. हिज टू ब्रदर अँड हिज सिस्टर
हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर. त्याचे भाऊ बहीण हे सगळे अगोदरच उडून गेलेले असतात. ही हॅड बीन द अफ्रेड टू फ्लाय विथ देम. ही हॅड बीन अफ्रेड. अफ्रेड म्हणजे घाबरणं. टू फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे. विथ देम. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt. Somehow, when he had taken. तर त्यावेळेस ते लिटल रन. लिटल म्हणजे लहानपणी एकमेकांना काय करायचे, पळायचे. द ब्रिंक ऑफ द लीज and attempted to the flap his wings, he became afraid. परंतु तो अगदी ब्रिंक म्हणजे काय, द एज ऑफ द स्टीप प्लेस, त्या प्लेसच्या एकदम कडेला यायचा आणि फ्लॅप हिज विंग्स बिकेम ॲफ्रेड. परंतु तो घाबरायचा, उडत नसायचा, पुढे जाऊच वाटत नव्हतं. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. द ग्रेट एक्सपान्स. एक्सपान्स म्हणजे विस्तार होणे. ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. आणि तो शांत राहायचा. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल टू डाऊन. आणि तो पुढे पुढे जाऊन शेवटी थांबायचा. ही फेल्ट सर्टेन दॅट हिज विंग्स. ज्यावेळेस त्याला असं वाटायचं की मी माझे पंख उडतील, विल नेव्हर सपोर्ट हिम, मला ते सपोर्ट करणार नाहीत. सो ही सेंट हिज हेड बेंट. बेंट म्हणजे वाकणे, हेड म्हणजे डोके. अँड रन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लीज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि तो पुन्हा पाठीमागे यायचा आणि त्या लीजवरती पुन्हा रात्रभर झोपायचा. इव्हन व्हेन each of his brothers and little sister. त्याचे भाऊ बहीण पुन्हा यायचे. whose wings were the far shorter than his own. त्याचे पंख यांच्यापेक्षाही एकदम छोटे होते. ran to the brink. अगदी मनमुक्तपणे पळायचे ते. flap their the wings and flew away. अगदी उडून जायचे. he failed to muster up the courage. muster म्हणजे स्लीपरीमध्ये शब्द गेलेला आहे पहा, घाबरणे आणि जर धैर्य एकवटून तुम्ही वागणे. टू टेक दॅट प्लग विच अपियर टू हिम सो डिस्परेट. पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, मस्टर ऑफ करेज आणि असेंडिंग द स्काय याचे तुम्हाला अर्थ शोधायचे. तर धैर्य एकवटणे आणि असेंडिंग द स्काय म्हणजे आकाशाकडे पाहणे. इन प्लग म्हणजे तुमच्या समोर एकदम आभाळ कोसळणे असं अर्थ होतो. अपियर टू हिम टू द डिस्परेट हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली. या ठिकाणी तुमचे फादर आणि आई आणि वडील हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, त्याला अगदी मोठ्या मोठ्याने आवाज देतात. अपब्रेडिंग हिम. अपब्रेडिंग म्हणजे स्कोल्डिंग, त्याला बोलतात. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लीज अनलेस ही फ्ल्यू अवे. आणि त्यानंतर त्याचे लीज जे आहेत, स्टार म्हणजे कठीण, अनलेस ही फ्ल्यू अवे, आणि तो उडूच शकत नाही असं त्याला वाटतं. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. परंतु या ठिकाणी त्याचं जीवन जे आहे, हिम ही कुड नॉट मूव, तो पुढे जाऊ शकत नाही असं या ठिकाणी त्याला वाटतं. दॅट वॉज द 24 hours ago. 24 तासही होऊन जातात.
च्या पूर्वी. Since then the nobody had come near him. त्याच्यापाशी कोणीच येत नाही. The day before all day long. दिवसामागून दिवस निघून जातात. He had watched parents flying about with the brothers and sisters. तो नेहमी पाहतो आई वडील उडतात, भाऊ उडतो, बहीण उडतो. Perfecting them in the art of the flight. त्यांना अगदी जमतं उडायला. Teaching them how to the scheme. परंतु हा कसा शिकणार? स्कीम म्हणजे काय? The move lightly just above the surface. है ना? च्या वरून जाणे, पृष्ठभागावरून. The waves and how to dive in a fish. कसा तो जाणार पुढे, कशी डाय घेणार आणि तो फिश कसा पकडणार. He had in fact seen his older brother catch his first earring and devour a soft fine sea fish. है ना? हे सहज तो काय करतो, त्याचा भाऊ हे हेरिंग करतो अँड डिव्होर म्हणजे इट अप द हंग्री. आणि भूक लागली की खातो. इट इज द स्टँडिंग ऑन द रॉक. आणि तो रॉकवरती बसून. व्हाईल हिज पेरेंट्स सर्कल अराउंड रेझिंग अँड प्राऊड कॅकल. आणि त्याचे आई वडील हे सगळे आजूबाजूला थांबतात, गोल करतात आणि अ प्राऊड कॅकल म्हणजे अटर अश्लील काय, मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतात. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू मिडवे डाऊन द ऑपोजिट. आणि पूर्णपणे त्याच्या सभोवताली त्याची फॅमिली गोळा होते. बिग प्लॅट्यू मिडवे आणि डाऊन द ऑपोजिट. आणि त्याच्या सभोवताली ती काय होते, क्लिप टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉर्डाईस. त्यानंतर कॉर्डाईस म्हणजे काय, द लॅक ऑफ द करेज फेस डेंजर, म्हणजे चेहऱ्यावरती भीती वाटणे. आणि क्लिप म्हणजे अ हाय स्टीप फेस टू द रॉक. मोठा असणारा तो जो आहे रॉक आहे त्याच्या अपोजिटला टाउंटिंग हिम फॉर हिज कॉर्डेस, की त्याला मोठ्या प्रमाणात काय करायचे, ते चिडवायचे. यानंतर राहिलेला भाग आपण नंतर घेऊ, कारण व्हिडिओ मोठा झाला तर तो लोड होत नाही आहे. त्यामुळे आपण इथपर्यंतच आजचं पाहू. जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.